मालक, ओ मालक, ये नरू. बोल, आला असं जाऊन. होय आलो. काय काय माहिती काढलीस? मी आता तिथं गेलो आणि बघितलं त्यासनी राहायला घर बी नाही. आता ह्याला काय झालं आहे गळा काढा? आय तुझ्या जीवा भावाचं कोणतरी येणार असेल. आता कोण येणार आहे तवा? आता मला काय ठाव, मी काय कावळा आहे वय? त्याला विचार. ए बाबा, माझ्या विचार घ्या, कोण येणार आहे? भाळू तू बी ना असं काहीतरी करतो असतो यास म्हणून तुला लोक खुळा म्हणतात बघ. म्हणून दे बाबा, त्यांच्याकडे शानाहून काय करायचं आहे? म्हणून कावळे संग बोलत बसायचं काय? होय, बोलावं, त्याला काय होतंय? तो बी जीवच आहे की, त्याला बी वाटत असेल का गप्पा माराय म्हणून. तू काय ऐकायचं नाही सर बाबा, कुठल्या बी शेवर रातभर बोलशील ना तू. रातभर नाही, महिनाभर वरीसभर म्हण. एकदा का ह्याच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला का थांबायचं नावच घेत नाही. खर आहे, मला कावायला वाटत असेल गप्पा मारा. राम 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 राम. येऊ का? भाई या की. हा. गंगे कशी आहेस? मी बरी. तू कशी आहेस? मी बी बरीच आहे की. सत्यवा अगं ये की ये. अगं ये की, काय झालं? ए सत्य, जा की. आजीच हाय तुझी, सासू नाही. राम राम पाहुणे. राम 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 राम. कुणाकडे आला हाय? नाही, गावात नवीन दिसता हायस म्हणून विचारलं. काम होतं म्हणून आलं होतं. आता काम झालं पण माघारी निघालं. पर तुम्हाला एक विचारायचं आहे. विचारू का? विचारा की. तुम्हासनी तो बाळू ठावाय नव? बाळ्या वय ठाव आहे की. त्याच्याबद्दल काही सांगाल का? अहो सांगायचं काय हाय, लय चमत्कारिक पोर हाय त्यो, साधा सुद्धा हाय. अहो त्यो जो बोलतो ते खरं होतं. आता एवढंच कशाला, आमच्या गावात मल्लापा म्हणून एक जण हाय. अहो त्याच्या घरात खायची बी भ्रांत हाय. पर त्याच्या पोरीचं लगीन एका सावकाराच्या पोरासंग जुळलं हाय. पर आता मला एक सांगा, गरीबाची सोयरीक श्रीमंताच्या घरात कधी होती हाय का? नाही. अहो तरी बी हे लगीन जुळलं हाय. ह्या बाळूनी समजा जुळून आणलं. पण तुम्ही काय विचारता हाय एवढं? काय नाही काय नाही, असंच विचारलं. बरं जातो, बोलत बसलो तर दिस पुरायचा नाही. राम राम, येतो. राम राम. जीवाला काही हार्टबीट आहे का नाही? हा तर काय बी बोलायचं नाही नाही, तसं नाही म्हणायचं होतं त्याला. हा. जा ग सत्ते, जा आजीकडे. हा आता कसं? माझ्यावर रागवली आहेस वय? आणि ते का बरं? सासरे भाऊ कुठे दिसत नाही? बाहेर गेला आहेत का? भाई तालुक्याला गेले आहेत, एक काम आहे. बर बर बर. कवा येतील? ये लागल म्हणत होते, आता बघू. आजी मला तहान लागली आहे. बाया माझ्या बाळाला तहान लागली आहे. बाळू जा पाणी घेऊन ये.
हा ना, बाकी समजा कसं आहे? बरं आहे ना व? होय बरं आहे. सत्य दे. नका मला नका पाणी. आता तर मागितच नव. नका तरी बी नका. गाय बाहेरच थांबवणार आहेस होय आमासनी, घरात नाही घेणार? भाई की नाही नाही, चला समधी आज चला. चल सत्य चला. होय होय होय. हं. ए, धर. मालक, ओ मालक. ये नरू, बोल आला असं जाऊन. होय आलो. काय काय माहिती काढलीस? मी आता तिथं गेलो आणि बघितलं त्यासनी राहायला घर बी नाही. अहो झोपडीत राहतात ते. मला असं वाटतंय त्यासनी खायला बी मिळत नसेल. अय्यो, म्हणजे आपला संशय खरा ठरला तर गणेशा. तू भेटलास त्यांना? वय माणूस चांगला वाटला, पण तुम्ही त्याची पोरगी करून घ्यावी असं घरानं नाही ते. अव्वा बरं झालं सिद्धरामय्यांचं पत्र आलं ते. त्यांना जाऊन धन्यवाद द्यायला हवे बघ. अय्यो त्यांच्यामुळेच वाचलो की आपण. खरं आहे तुझं गणेशा, तेच भले गृहस्थ निघाले. ते मल्लप्पा एवढे खोटारडे आहेत म्हणूनच सिद्धरामय्यांनी त्यांच्याशी संबंध तोडले असतील, नाहीतर सख्या भावाशी कोण संबंध तोडेल? हेच तर म्हणतोय मी. तू हे ते सिद्धरामय्या, हे ते मल्लप्पा. अयो मल्लप्पा इतके खोटारडे असतील असं वाटलं नव्हतं बघ त्यांना पाहून. आपल्याला फसवण्याच्या हेतूने त्यांनी चांगलंच नाटक केलं बघ. लग्न पार पाडून आपली सगळी संपत्ती लाटण्याचा त्यांचा डाव असावा बघ. नाही का? आपल्या सगळ्या अपेक्षा आपण त्यांना पाठवल्या, पण त्यांनी ब्र देखील काढला नाही. माफ करा मालक, पण मी एक सांगू का? अयो बोल की रे. तुम्ही ज्या अपेक्षा सांगितल्या त्या समध्या पुऱ्या करायला तयार आहेत ते. काय नरू, तू काय बोलतो आहेस? तुला कळतंय ना? खरं तेच सांगतोय बाईसाहेब. अयो पण आता तूच म्हणाला होता ना रे, त्यांना राहायला घर नाही, खायला काही मिळत आहे की नाही माहिती नाही. मग ते करतील आपल्या सगळ्या अपेक्षा पूर्ण? ते काय ठाव नाही, पण त्यांनी सांगितलं की तुमच्या समध्या अपेक्षा पुऱ्या करू. त्यांनी सांगितलं? होय, त्यांच्या गावात एक बारकं पोरगा आहे बाळू नावाचं, त्यानं सांगितलं. आता हा बाळू कोण आहे आणि त्याच्या बोलण्यावर आपण का विश्वास ठेवायचा? अहो मी गावात माहिती काढली तर बाळू साधा सुद्धा नाही असं समजलं. साधा सुद्धा नाही म्हणजे? म्हणजे तो चमत्कार करतोय आणि हे लगीन जुळून आणायला त्यानंच तर मदत केली आहे. हेनरी, हेनरी, अय्यो अय्यो. खाणे आणि आराम करणे या व्यतिरिक्त काही काम करणार आहात की नाही? अय्यो काय करायचंय मी? काय करू म्हणजे? भावाच्या मुलीचे लग्न जुळले आहे, ते थांबवण्यासाठी काही केले? अयो लक्ष्मण अप्पांना पत्र लिहून पाठवले बघा, आता बघू काय होतंय ते. बघूया काय होतंय ते. बघतच बसा नुसते. अय्यो अयो मग अजून काय करणार वैजंता? लक्ष्मण अप्पांच्या घरी जाऊन सांगू तुमच्या मुलाचं लग्न मोडा म्हणून? लक्ष्मण अप्पाच्या घरी नाही, पण भावाच्या घरी तरी जाऊच शकता ना? अय्यो त्याच्या घरात कशाला जाऊ? त्यांच्याकडे एवढे धन कुठून आले ते बघा आधी. हे कुठून येणार धन वैजंता? तोच आपल्याकडे आला होता भीक मागत. तो नाही नाही, तसं ते दाखवत होते आपल्याला. आमंत्रण देताना काय म्हणाले ऐकले ना?
लक्ष्मण आप्पा काय काय आणि किती मागत होते ते? अयो पण हे सगळे कुठून देणार म्हटल्यावर काय बोलला होता आठवतंय ना? महादेव बघून गेलं म्हणून. आपल्याशी खोटे बोलत असतील ते. तुम्ही आत्ताच्या आत्ता त्यांच्या घरी जा आणि स्वतःच्या डोळ्यांनी काय परिस्थिती आहे ते बघा. आता एवढ्या मोठ्या सावकाराच्या मुलाशी लग्न जुळले आहे, नक्कीच काहीतरी घोळ असेल. तुम्ही आत्ताच्या आत्ता त्यांच्या घरी जाऊन बघून या. अय्यो बघून येतो खरं तर काही गरज नसताना पाठवतेच बघा. गरज आहे म्हणते ना मी. जा लवकर. तात्या तात्या अक्का बोलवलं. तू आत्ताच्या आत्ता यांच्यासोबत जाऊन भाऊजींच्या घरी काय परिस्थिती आहे ते बघून ये. त्याला काय परिस्थिती बघायची? खायला अन्न बी नाही त्याच्या घरी. तू जाऊन आला असं त्यांच्या घरी? नाही अक्का मी गेलो नाही, पण असं कळतच की. सांगते तेवढं करा. त्यांच्या घरात आत डोकावून बघा, नक्कीच त्यांनी सोनं लपवलेलं असणार. तुम्ही जा आणि लवकर बघून या. निघा निघा. तो बाळू काय साधा सुद्धा पोरगा नाही बर का. तोच म्हणला तुम्हाला जे पाहिजे ते समज मिळ. ऐकावं ते नवल बघ. मला बी त्या बाळू संग बोलताना जाणवलं हे काहीतरी वेगळंच आहे. तो येणारा आहे का लग्नाला? ते काय ठाऊक नाही मला. ठीक आहे, तू एक काम कर, तू परत जा आणि त्यांना सांग की आम्ही लग्नाला तयार आहोत, पण बाळू लग्नाला यायला हवा. ठीक आहे, जातो लागली. गणेशा, हा बाळू कोण आहे आणि तो नेमकं काय करतो हे मला पाहायचंय. म्हणजे नरूने सांगितल्याप्रमाणे तो जर खरंच साधा सुद्धा नसेल, कोणीतरी अवतार असेल, तर मग त्याचीच इच्छा आहे हे लग्न व्हावं म्हणून. मग आपण अडथळा आणून चालणार नाही. अयो पण मी म्हणतो तो बाळू कोणी खरंच खुळा किंवा साधा निघाला तर काय करायचं? तर हे लग्न होऊ द्यायचं नाही. हे बघ, आपल्या अपेक्षा पूर्ण झाल्या आणि तो बाळू समोर आला तर खरं काय आहे ते कळेलच ना गणेशा. बघूयात. एक गाठोड बैलगाडीतच राहायला वाटतं. ए सत जागी हो. आय बस बस. सत्य बाहेर कशा बाई चालले? गाठोडा आणाय. सत्य थांब जरा. मला सांग, तू माझ्या हातचं पाणी का पित नाही? नाही प्यायचं मला. अगं पर का? आता मी काय केलाय? तुमच्यामुळेच तर समज होत आहे. घरात किती भांडणं झाली. भांडण कशा पाई? तुमच्या संग माझं लगीन लावायचं का नाही लावायचं यावरनं. आई नाही म्हणती, बा ना आजी बाय म्हणती. वेळात माझी काय चूक आहे? आता मी काय केलाय? तरी बी भांडणं होत्यात. अगं मी बी सांगितलं की मला लगीन करायचं नाही म्हणून. मग झालं की आता भांडायचं काय यात? ताव नाही, मी आधी सांगितलं मला लगीन करायचं नाही म्हणून. समधीकडे कशा पाय आले आहेत? येणार नव्हती, पण आय म्हणली नाती तोडायची नाही म्हणून जायचं आहे. बराबर आहे. सत्य, तू माझ्या हातचं पाणी का नाही प्यायलीस? आज मामा आहे मग तुझा. वय पण तुमच्या संग लगीन लावायचं चालू आहे ना व, आणि मला नाही करायचं म्हणून. सारखं उठून नुसतं लगीन लगीन लगीन. आई बी असंच म्हणते, पण बा आणि आजी लग्नाचाच विषय काढते. तुझ्या बाणा आजीमुळे हे समज सुरू झाला आहे. काय त्यांच्या डोसक्यात आलं काय ठाप. जाऊ दे, आय लगीन होऊ देणार नाही. आयनं सांगितलं आहे मला तसं. मी बी होऊ द्यायचो नाही. ये इथं. यो कुठे रे त्या? आला आला. गावाच्या बाहेरच आहे ना. यो यो इथे राहतो मल्लप्पा. इथंच राहत ते. आवाज देतो. बर. अय मलप्पा, अय मलप्पा.
अरे पण झाले तुला भेटायला. हा आला. ये, ये. अयो सिद्धरामय्या, तू आणि इकडे. अय्य, अरे तुला भेटायला आले. ठीक आहे, या की आता या म्हणतो मी. आत येत त्या आत. अक्का अय्यो, चला तू म्हणतोस येतो आत. अय्य, दमन या 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 म्हणतो. रुक्मिणी, कोण आला आहे बघ म्हणतो जरा. अयो भाऊजी, अय्यो राम राम. बसा. अय्यो, कुठे बसायचं मी? बसायची व्यवस्था कर ना काहीतरी. अय्यो येत त्या असू दे. इथेच बसतो मी. ठीक आहे, पाणी. अय्यो मला नको पाणी. ह्याला दे. पी रे पाणी. माझ्याकडे कसं येणे केलं म्हणतो मी. अय्यो बघायला आलो तुझ्या परिस्थितीत काही सुधारणा झाली की नाही म्हणून. काही सुधारणा नाही बघा, आहे तसंच आहे सगळं काही. महादेवाच्या कृपेने सगळं काही सुखात आहे बघा. अय्यो अय्यो, पण घरात तर काहीच दिसत नाही की रे. काही नाहीच तर दिसणार कुठून म्हणतो मी. अय्यो अय्यो, मग लक्ष्मण अप्पांनी मागितलेला एवढा मोठा हुंडा तू देणार कसं म्हणतो मी? महादेवावर सोपवलं आहे बघ मी सगळं काही. मला खात्री आहे ते मला नाराज नाहीत करणार. अय्यो मल्लप्पा, खोटं बोलतोस तू. अरे मी तुला खोटे का बोले ना. जे काही आहे ते तुझ्या समोर आहे बघ. अय्यो अय्यो, तुझ्याकडे धन आहे, कुठेतरी लपवून ठेवले असशील. नाहीतर कुणाकडनं तरी उसणं घेणार असशील. गंगे, तुम्ही समधी आलात, लई बरं वाटलं बघा. तुझ्या जावयाला आठवण आली म्हणून आलो. होय, म्हणलं जत्राहून लय दिस झाला आहे म्हणून जाऊन यावं. आमच्याकडे ये नव्हता तरी बी आम्ही ये काढला म्हणून आलो. वय का, जे हाय ते खरं बोला की. टाकाला जायचं आणि भांड लपवायचं असं कशा पायी करतायसा. जे हाय ते बोला. अगं कुठं काय केलं आहे? हा, काय बोलायचं आहे का? हा, बोलायचं आहे. हिरप्पाला बोलायचं आहे. हिरा, बोल र. होय, म्हणजे आता बघा ना, बाळूच्या लग्नाचा विषय तुम्हीच काढला होता ना. मग आमच्या बी डोसक्यात विचार आला की सत्याचा विचार आम्ही का नाही करायचा. घरातल्या घरात सुईरीक होईल हा, म्हणून आम्ही बी विषय काढला. तुम्हाला बी पटलं बघा. हिला पट ना, म्हणजे हिचं बी मत बरोबर असेल म्हणून म्हणलं समोरासमोर बसावं आणि बोलावं. हिरा आधी एकलाच येणार, पण हिचा भरोसा नाही ना, म्हणून आम्ही समधी आलो. भरोसा म्हणून भरोसा ठेवण्यासारखं वागला असता तर ठेवला असता की भरोसा. असं काय केलं आहे म्या? हा, तुझ्या भावासंग सोयरी करत होतो ना. तुझ्याच घरात आली असती ना पोर. काही हे घर वांगळ आहे? घराबद्दल काय अडचण आहे का मला? हा, आय तू काय ह्यांच्याकडे ध्यान देऊ नका. उगा गोष्टी फिरवून फिरवून बोलत्यात. हे बघ, मी का नकार दिला आहे तुला चांगलं ठावा. बाळूचा काय नेम आहे का? त्याचं बोलणं त्याचं वागणं काय सांगता येतं का? उद्या मोठा झाला आणि सत्तीला नाही नांदवली, गेला सोडून, तर काय करायचं? काय बी होणार नाही. हे पण तू म्हणती हायच तर राहिलं.
आणि म्या इथं यायचं कारण म्हणजे या दोघांचं बी बाळूगतच आहे बघ. म्हणजे आम्ही दोघं खुळा आहो काय? नाही नाही, पर बाळूगत तुमचा बी काय नियम नाही असं म्हणायचं आहे मला. उगा लगीन ठरवून मोकळं व्हाल म्हणून आले. गंगे, तू नग काळजी करू, यासनी येऊ दे, मग बघू कसं कसं आणि काय काय करायचं. होय